नाही. मग हे झालं. मग आता याच्यातून आता हे ऑल ओव्हर वर्ल्ड आहे सगळं, ऑल ओव्हर वर्ल्ड आहे. नियर अबाउट 98 कंट्रीज कम्प्लीट आहे. मग याचा मोठं एकच आहे की मानवाने मानवाशी मानवासारखं वागा. आत्मा आणि परमात्म्याचा संबंध करून आत्म्याला परमात्म्यात कायमचे विलीन करून राहणे, मोक्ष प्राप्ती. जिथे जगती मोक्ष आहे, जे तुकाराम महाराजांनी सांगितले की जिथे जगती मोक्ष बघ. मग आता हे सगळं आहे. आता तुझं प्रॅक्टिस सांभाळतो. आता तुझं 2 ठिकाणी आहे ना, गारगोटीमध्ये आणि आदऱ्यामध्ये. मग हे 2 ठिकाणी सांभाळून, हे सत्संग सांभाळून, पुन्हा घरच्या जबाबदारी सांभाळून हे करतोस. मग आता मला विचारायचं आहे, तुझ्या आता सगळ्या गरजा फुलफिल होत आहेत, म्हणजे आहे तसं, म्हणजे तुझी जी रिक्वायरमेंट आहे इकॉनॉमिक स्टेबिलिटी म्हण किंवा हे सगळं आहे. पुन्हा आता मला विचारायचं आहे, मग आता हे सत्संग जे करतोस, मग याच्यावर काही एक्सरसाइज वेगळा करतोस का? हे म्हणजे योग रुटीन झालंय ते आपल्यासाठी. मग हाच व्यायाम म्हणायचा का? नामस्मरण, सत्संग आणि सेवा. सेवा कधी घडणार? तुमच्यातला अहंकार ज्यावेळी जाणार त्यावेळी. एखाद्याची सेवा म्हणजे एखाद्याच्या पायावरती तुम्ही डोकं कधी ठेवू शकताय? तुमचा अहंकार गेल्याशिवाय ठेवू शकत नाही. जरी लहान मुलाला सांगितलं तर ते फक्त असं करेल. डिसिप्लिन घर असेल तर ते संस्कार जास्त झाले असेल तरी डोक्यावर ठेवू, पण ठराविक वर्षानंतर ते नाही ठेवणार, कारण त्यावेळी इगो असतो. इगो जायसाठी सगळ्यात बेसिक काय तर आपल्यात अहंकार जास्त असतो. तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही मनुष्य म्हणून जन्म जगू शकत नाही. त्याला घालवण्यासाठीची प्रोसिजर सत्संगमध्ये होते. प्रत्येकजण आपले आपले सांगतात विषय. एक किस्सा सांगतो तुम्हाला की सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराजांना, सद्गुरू बाबा अवतार सिंग महाराजांना एक प्रश्न विचारला होता की आपने क्या किया, कुछ ऐसा एग्जाम्पल आहे क्या. मग सत्संगमध्ये, ओपन सत्संगमध्ये विचारला होता. मग त्यातला एक व्यक्ती उठला, बाबाजी इसका आन्सर मैं देता हूं. बाबा हा हात केला. रिपोर्टर तिकडे गेले, त्याने मुझे देखो, मैं जब भी गांव में जाता था, जिस गली से गुजरता उस गली के दरवाजे बंद होते थे. इतना खराब मैं था, ना मेरी आंखें अच्छी थी, ना बात अच्छी थी, ना मेरा काम तरीका, सब गलत था. आज इनकी वजह से, इनके यहाँ पे आने की वजह से, सत्संग में आने की वजह से आज मैं भी 4 लोगों के चरण छूता हूँ और मेरे भी 1-2 चरण छूते हैं. इससे बड़ा और क्या चाहिए. म्हणजे मग सत्संगमध्ये आल्यानंतर माणसाकडे किती पैसे आहेत, कुठल्या पदावर आहे, काय काही नेणं नाहीये. पदाचा काही संबंधच नाही. तुम्ही काय इथे इन्फिनिटी घ्यायचीच नाही. तुम्ही स्वतःला कमीच समजलं पाहिजे, कारण भक्ती गोष्टीच असं आहे. अध्यात्म म्हणजे काय? आधी आत्मा, पूर्वीपासून काळात चालत आलेला आत्मा. म्हणजे ही एनर्जी इथंच होती, इथंच जाणार आहे. ती फक्त आमच्या ट्रान्सफर होते, परत जाते. म्हणजे याच्यामध्ये मग तुमच्या आता जे तुमचं आमचं राहू सोड, पण सत्संगमध्ये पुनर्जन्मावर विश्वास आहे? कसं? पुनर्जन्म नसतोच आता. नसतोच आहे. मोक्ष जिथे इच्छाच राहत नाहीत. नाही म्हणजे आता भगवद्गीता म्हण किंवा हे म्हणतो ना आपण, किंवा भगवद्गीतेमध्ये भक्तियोग जर तुम्ही वाचला असाल तर भक्तियोगाची सर्वोच्च कामना मुमुक्ष इच्छा. मुमुक्ष इच्छा म्हणजे मला मोक्ष मिळाला पाहिजे, ही इच्छा सुद्धा जिथं अस्तित्वात नसते ती भक्ती. हा पार्ट असा आहे की यात किती लोकांना भेटला आणि किती लोकांना, हा आमचा प्रश्न नाही. आम्ही फक्त प्रयत्न करतोय की माझ्यात ते ट्रान्सफॉर्मेशन यावं. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे कसलं? आता समज, आता मी तुला एक सांगतो, आज जर बघायला गेलं, ठीक आहे बाबा, मी आज शिक्षण चांगल्या स्कूलमध्ये झालं माझं, मग त्यानंतर मी चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, मग चांगल्या कॉलेजमधून मी MBBS झालो किंवा इंजिनिअरिंग झालो किंवा आणि काय झालं, त्यानंतर मी MS ला बाहेर गेलो, आउट ऑफ इंडिया गेलो, मी चांगलं शिकून आलो, त्यानंतर मी एवढं अचीव्ह केलं, हे केलंय, म्हणून जो माझ्यामध्ये अहंकार येतोय, त्या अहंकारमुळे माझं जीवन जसं पाहिजे तसं सुरळीत चालत नाही. तुम्ही फक्त भोगवादी दृष्टिकोनात गेला. मी केलंय, ऍक्च्युली मी काहीच करत नसते. त्याला सरळ सिम्पटम्स आहे. कोरोना काळामध्ये सगळ्यांनी बघितलंय की तो काय करत असेल तर व्हेंटिलेटर लावायची गरज नाही, कारण मी श्वास सुद्धा घेऊ शकत नाही, आणि एकावेळी 3-2 श्वास घेऊ शकत नाही, एकावेळी एकच घेतो, इन अथवा आउट. आउट झाल्यानंतरच इन करू शकतो, इन झाल्यानंतरच आउट करू शकतो. उलट करता येत नाही. इन असतानाच आउट होऊ शकत नाही. मग आता याच्यामध्ये असं म्हणूया का की बाबा माणूस, प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक माणूस म्हणजे तू घे, मी घे, आणि कोणतीही व्यक्ती घे किंवा कोणी ऐकत असेल तरी देखील,
प्रत्येक माणसाचं जे आयुष्य आहे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कमी जास्तपणा असणार आहे, कमी कधी जास्त सुख पण असणार आहे. जोपर्यंत सद्गुरू त्या जीवाला, त्या आत्म्याला स्वतःकडे ओढून घेत नाही, हम्म. तोपर्यंत भक्ती चालू होत नाही. भक्तीचं श्रेय काय की संत नामदेव का झाले. हम्म. हम्म. संत ज्ञानेश्वरच त्यावेळेचा तो त्रास सहन करून त्याने त्यात सगळ्यांना माफी का दिली. शिवाजी महाराजच का झाले हा प्रश्न अजूनही उपस्थित करतोय ना आपण. हम्म. आम्ही त्यांच्यासारखं जगतोय हम्म. कमी जास्त प्रमाणात. नाही मग असं म्हणूया का की बाबा आता ठीक आहे, आता एक सांगतो, माणूस म्हणतो ना बाबा तू काहीतरी एक ध्येय ठेव आणि त्यानुसार काम करायला सुरू कर, तुला मिळून जाईल. कम्प्लीट सरेंडर लागतं. नाही नाही नाही, मी तुला काय विचारतो, माझा प्रश्न विचारतो की बाबा तू एखादं ठरवलं, आता ठीक आहे, मी तर ठरवलं बाबा मला उद्या, ठीक आहे आता मी एक स्विमर आहे, मला बाकी माहिती नाही, मला एक मेडल चांगलं तुम्ही शारीरिक गोष्टीमध्ये काही करू शकता. तुम्ही तुमचा ब्रेन, हम्म. फिजिकल ऍक्टिव्हिटी वापरून तुम्ही काही टार्गेट अचीव्ह करू शकता. त्यात तुम्हाला माइंड, इथं माइंड नसतंच. म्हणजे कसं हे जरा व्यवस्थित समजावून सांगशील? मन हा प्रकार भक्तीमध्ये नसतोच. हम्म. कारण मी इथं नसतोच. मी नाही म्हटल्यावर मन नाही. माझ्यातला मी हे थोडंसं खूप जड जाणार आहे सगळ्यांसाठी. नाही म्हणजे तुझे म्हणतोच ठीक आहे, हे आपण काहीतरी काय ठरवतोय ते आपण मनामध्ये ठरवतोय, म्हणजे तिथं मी पण येतोय का? अध्यात्मामध्ये किंवा भक्तीमध्ये काय असते की मन हा प्रकार बाजूला ठेवला जातो. शरीर आणि मन ह्या गोष्टी नसतातच. फक्त आत्मा, जे की जी माझ्यात आत्ता एनर्जी काम करते. जसं वरती फॅन फिरतोय, फॅनमध्ये इलेक्ट्रिसिटीचं काम आहे. जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी त्यात स्विच वरून ऑन ऑफ होत नाही तोपर्यंत ऑन आणि ऑफ होत नाही. आमची अवस्था तीच राहते. मन हा प्रकार नसतो. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत मी माणूस आहे. मग ते असं म्हणूया का की बाबा जन्माला आल्यानंतर पहिला श्वास आणि मरताना शेवटचा श्वास, यामधले जे तुम्ही जगताय ते मीपणा सोडून जगा. ते मीपणा सोडून जगला तरी एक मीपणा राहतोच. मी असं जगलो शेवटल्या वाक्य येतच. भक्तीमध्ये हा विषयच नसतो, ते लपवत असतात. संत तुकारामाने कधी सांगितलं, मी इतक्या वेळा नाव घेतलं, जसं मी मगाशी म्हटले की मी 1,00,000 वेळापर्यंत मी गेलो. भले मी फास्ट म्हटलं असेल, उच्चार व्यवस्थित झाले नसतील, काय झालं असेल, मी म्हटलं, मी सांगितलं, तिथं मी आलोच. तिथं मी आलोच. तो देखील मी याच्यामध्ये नाही, अध्यात्मामध्ये तो मी असेल तर मग नामदेवासारखं मग ते कोणतरी मडकं ठोकणार आणि मग म्हणणार हा अजून रिकामाच आहे. मग साधी लहान कोणतरी असेल मुक्ताईसारखी, ते म्हणणार नामादादा रिकामा, नामादादा रिकामा. म्हणजे मग काय खरं, म्हणजे भक्ती ही गोष्ट अशी आहे की जिथं तुम्ही कम्प्लीट सरेंडर्स टू गॉड, सुप्रीम पॉवर. मग करायचंच काय नाही, ती अवस्था यायला लागते. त्याच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन ही सत्संगमधून नाही. खरं आता मी तुला सांगतो, तुझं फॅमिली आहे, तुला 2 मुली आहेत, तुझी बायको आहे, आई वडील आहेत, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किंवा शिक्षणासाठी तुला पैसे लागणार आहेत. हेच तर मेन असते की तुमचं कसं चाललंय. ही लोकांसाठी खूप मोठा प्रश्न असतो की इकॉनॉमिकल तुम्ही सगळे, तुम्हाला कष्ट करायसाठी शरीर दिलंय, ठीक आहे, तर आता माझ्याकडे डिग्री आहे, किती पेशंट झाले याच्याशी मतलब नाही, किती इन्कम झाल्याची याच्याशी मला टेन्शनच नाही. मला या गोष्टीचं टेन्शनच नाही. माझा EMI किती जाणार आहे, मी घेणार आहे की नाही. मी आता स्वतःला असं समजतोय, माझं सर्व काही ठीक आहे, तयार आहे, फक्त माझ्या त्या दिवसासाठी ते ओपन होणार आणि ते तसंच व्हायला लागले. म्हणजे त्या अवस्था आहेत, त्या ट्रान्सफॉर्मेशन स्टेजेस आहेत. नाही म्हणजे मग असं म्हणूया का, ध्येय ठेवायचं असं नाहीये. ठीक आहे बाबा, ठीक आहे, मला आता बाबा, आताच उदाहरण, मला एक गाडी घ्यावी लागणार आहे, ओके ठीक आहे, मनात फक्त विचारा आणि त्याप्रमाणे हळूहळू कार्य करत राहा. हे तुमचं अफर्मेशन द्या आणि वर्क करून घ्या. झालं. ह्याच्यात नो अफर्मेशन नो, ह्याच्यात फक्त तू आहेस आणि मी आहे, म्हणजे संकेत आहे आणि महेश आहे. ह्यांच्यात काय चाललंय मुख कोणालाही कळणार. मग असं म्हणूया का किंवा मी पण सोड आणि बाबा जगत राहा, मी पण सोडलाच आणि तू तुझे कार्य करत राहा. कार्य करत राहायचं. जसं श्रीकृष्णाने सांगितले, तू करता जा, मुझपे छोड, तू करत जा आणि तूच केलेच म्हण, मी केले कधी म्हणूच नकोस. मी केले
मी रेकॉर्डिंग केलंय किंवा मोबाईलने रेकॉर्डिंग केलंय, मोबाईलमधलं रेकॉर्डिंग डिलीट करता येते, पण इतर रेकॉर्ड झालेले कायम राहणार आहे, कारण ह्या लहरी आहेत, शुद्ध लहरी आहेत, ह्या कायम राहणार आहेत. म्हणजे मग एक ऐका की बाबा आपलं आपलं काम करत राहा, आयुष्य जगत राहा, फक्त मानवाशी मानवाप्रमाणे राहा, कुणाला त्रास देऊ नका, आणि कोणी त्रास दिला तर शांत राहा. किती त्रास देणार आहे? धर्माने त्रास देत असेल ठीक आहे, सहन करा. अधर्माने त्रास देत असेल, नैतिकतेच्या विरुद्ध जाऊन काय करत असेल विरुद्ध, समजावून सांगा. जसं एकदा त्यात सापाला सांगितलं, आम्ही साधू हो म्हणून सांगितलं, आणि सापानं सगळं सोडलं आणि फुतकारनं पण सोडलं, तर त्याला दगडच खावे लागणार आहेत, काट्याचा मारच खावा लागणार आहे. पण गरजेला ज्यावेळी तू फणा काढेल किंवा फुस करेल त्यावेळी बास आहे, बाकीचे लोक घाबरतात. मी आता जे सांगायला ना भक्तीतल्या ते एकदम अत्युच्च आहे, आणि हे जे काय खाली हे गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी सुरुवातीलाच फेस कराव्या लागतात भक्तीमध्ये, की तुम्हाला ऑब्स्टॅक्सल येणार, तुम्ही त्यात गुंतणार, आणि ते गुंतण्यासाठीच ठेवलेले असतात. म्हणजे मग असं म्हणूया का की बाबा एकदमच सगळं सोडायचं असं नाही आहे, म्हणजे ते ऑटोमॅटिक सुटत जातं ज्यावेळी तुम्ही सरेंडरन्स होता. जसं बघा, मुलगी असते, मुलगी लग्न करून येते, त्या व्यक्तीच्या जीवनात येते, त्या व्यक्तीप्रमाणे ती स्वतःला सरेंडर करते, कम्प्लीट सरेंडर असतं त्याचं. ती तिच्या घरात कशी वागत होती, नो एक्सक्यूज. नंतर इकडच्या संस्कृतीप्रमाणे ती स्वतःला एवढं राहून घेतली की तिला घरच्यांची विसर पडून जातो. कम्प्लीट सरेंडर्स टू न्यू फॅमिली, न्यू मॅन, मग फॅमिली. सेम सरेंडर्स तुम्ही गॉड, युनिव्हर्सल सुप्रीम पॉवरशी केलात तर तुम्हाला काय करायचं लागत नाही. एक झालं. आता मला तुला विचारायचं आहे की बाबा 3 युग जे आहेत, आता आपण कलियुगात म्हणतोय, म्हणजे आता आजकाल काय झालेलं आहे की बाबा आता आपण जे गावात आहे, आता सगळी गावं बघायला गेली तर शिकल्यानंतर सगळे पडाले शहरामध्ये जाऊन, बाबा ठीक आहे मला एवढं पॅकेज आहे तेवढं पॅकेज आहे, हे झालं माझं, मग गाडी आली, बंगला आली, झालं. आजकाल मोस्टली बघायला गेलं तर माणसं म्हणजे म्हणतात की अनस्टेबल आहे, किंवा मार्केट ओपन झाल्यामुळे किंवा कॉम्पिटिशन सगळी असल्यामुळे अनस्टेबल आहेत माणसं. मनाची अवस्था मला जास्त पाहिजे. याच्यामध्ये अजून अध्यात्मात खोल जायचं म्हटलं तर त्यातल्या असं असतं की जे चकचकीत गोष्टी आहेत, ते चकचकीत गोष्टी मागे लागणारे हे सगळे नवीन आत्मे आहेत. म्हणजे कसं नवीन आत्मे जे ह्या पृथ्वी तलावर पहिल्यांदा जन्म घेतलाय किंवा 3ऱ्या-4थ्यांदा जन्म असं समजावं, अंदाजे 10 जन्म धरू, पहिले 10 जन्मातला किंवा 10. तू तर म्हणलास की पुनर्जन्म असं नाही आहे. नाही, आमच्या याच्यातलं मी भक्तीतलं सांगतोय. भक्ती आणि संत निरंकारी मिशन तो आपल्याच करतो, दोन्ही वेगळं आहे. भक्तीतनं संत निरंकारी मिशन आहे, भक्तीतला हा विषय आहे. पण अध्यात्मातला विषय जो आहे आत्मी, जे आत्मी आता आपल्या प्रत्येकाच्या शरीरात जी काही सुप्रीम पॉवर आहे, ती जी काय आहे ना, ती नवीन आली असते तर ते चकाकीकडे जातात, त्यांना संतुष्टी नसते. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, रॅट रेस, कंटिन्युअस रॅट रेस मध्ये. थोडे 30-40 वर्षाचे म्हणजे जसे मॅच्युअर होतात, ठीक आहे, मिळते, काही गडबड नाही. ज्यांनी 1000 वर्ष काढले ते असे स्टेबल असतात, जसे तुझे वडील आहेत, स्टेबल, काय नाही, आजार आहे, ठीक आहे, हे मिळालं, ठीक आहे, भात एवढाच आहे, बस, काय प्रॉब्लेम नाही. त्यांचे ते गेलेले आहेत, त्यांना त्या चकाकीकडे एवढं इम्पॉर्टन्स वाटत नाही. आणि आताचं जे युग म्हटला तू मग अशी, ते म्हणतात त्या ज्या गोष्टी आहेत हे आवर्त नसतात, ठराविक वर्षानंतर घडणाऱ्या गोष्टी घडतातच, की याच्यात ते पळायला लागणार, कारण त्याचं मन चंचल आहे. मन जेवढं चंचल तेवढ्या त्या गोष्टी वाढणार. मग ते दिखाव्यासाठी असतील, कोणाला काही एक्स्ट्रा दुखवण्यासाठी असतात, किंवा मी गाडी घेतली तू जाळला, जेलसी फील करण्यासाठी असतात, दुसऱ्यांना वाईट फिलिंग देण्यासाठी असतात. चांगले काय नसते, टार्गेट चांगलं नसतं. ह्याच्या विरुद्ध भक्तीमध्ये असते, मी असं वागलं पाहिजे की समोरच्याला माझा त्रास नाही झाला पाहिजे, माझी सावलीचाही त्याला त्रास नाही झाला पाहिजे, इतपत जपलं जाते अध्यात्म. हे ट्रान्सफॉर्मेशन आहे. आणि भक्ती हाच आपल्या इंडियाचा म्हणजे हिंदुस्थानचा, भारताचा मूळ मुद्दा आहे. नाही, मला आज मी विचारता, तू इतकं वर्ष सांगितलं किंवा सत्संग घरामध्ये असून
इतके वर्ष म्हणजे तू 12वीला असल्यापासून वडील करतात, त्यानंतर तू जवळजवळ 6-7 वर्षानंतर इकडे वळलास, किंवा 7-8 वर्ष म्हण किंवा 10 वर्ष म्हण. वय पण नाही, वय आहे, पण हा जो आहे तो पेशन्स एक म्हणूया, एक पेशन्सचा भाग आहे. म्हणजे एक आपण जे म्हणतो पेशन्स म्हणजे काय, आपण ते हे धरतोय मराठीमध्ये काय म्हणूया त्याला आपण, टाइम पिरियड म्हण किंवा पेशन्स म्हणे, किंवा एक काय म्हणते त्याचा शब्द, त्याला मला लक्षात नाही, तर ते पेशन्स. मग आजकाल माणसांना पेशन्स नाही आहे असं म्हणायचं का? कसं पेशन्स आज नाहीच आहेत कोणाकडे. साधारणतः आपण रस्त्यावरून जात असताना ट्रॅफिकचे रूल्स पाळताना पण पेशन्स नसतात. 30 सेकंड्सचा सिग्नल असतो, 45 किंवा 41 मिनिट 60 सेकंड्स किंवा 90 सेकंड्स. ठीक आहे, पेशन्स नसतात. ॲक्सिलेटर वाढवून उभा राहतात, हॉर्न करत राहतात. अशाने काय होणार आहे? मी हे काय विषय घडला तर माझ्याकडून पण ही चूक झाली होती. माझ्याकडे छोटी लिवा होती, तुला माहिती आहे. लिवा आणि स्विफ्ट दोन्ही इंजिन वेगवेगळे आहेत. स्विफ्टचं इंजिन बारकं होतं, लिवाचं इंजिन 1500 cc होतं, 1496. ठीक. स्विफ्टवाल्यांची मेंटॅलिटी एक असते की ते खूप फास्ट जातात, कारण गाडीचं नाव स्विफ्ट आहे. मग मलाही असं वाटायचं की यांची जिरवली पाहिजे, वाईट टेंडन्सी. मी स्विफ्ट डिझायर किंवा स्विफ्ट जर माझ्या आजूबाजूला जरी असेल आणि मी या घाटातून जरी जात असेल, पाली आजऱ्यापर्यंत मी कधी साईड दिली नव्हती. याच्यासाठी मला माझ्या जीवावर बेतलं तरी चालायचं. का? म्हणजे तिथं पेशन्स नाही. हा माझ्या पुढे जातो, हे मला पेशन्स नाही. आणि मग एके दिवशी सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराजांचे विचार आले. त्यावेळी पंजाबमध्ये रोड रॅशेस खूप झाले होते की बंदूक काढणे आणि डायरेक्ट शूट करणे. त्या किस्साच्या बाबाजीने एक वाक्य बोलले होते, आणि ते मी त्याच कारमध्ये बसून, त्याच वेळी स्विफ्ट पण बॅक साईडला होते, माझं स्पीड 70-80च्या वर होतं. त्याच वेळी ते वाक्य आलं की म्हणले 5 सेकंड में क्या जन्नत बनाओगे. गाडीच्या ॲक्सिलेटरचा ॲटोमॅटिक पाय झाला, इंडिकेटर टाकला, जा पुढं. म्हणजे आजकाल तेच म्हणायचं का पेशन्स, कारण का आजकाल कॉर्पोरेट लाईफमध्ये जर पाहिलं की बाबा नाही हा माझ्या पुढे जाईल किंवा नाही, ते रॅट रेस आहे. त्याला वाटते तो पुढे आहे, पण ॲक्च्युअली तो पुढच्या स्टेपला तो मागं असतोय, कारण उलटं फिरू शकते किंवा उलटं फिरू शकते. जीवनामध्ये सगळ्यांचे सगळेच नसते. दिखाव्यासाठी खर्च खूप होतोय, आणि खर्चातून परत मिळवण्याची इच्छा, आणि परत मिळवण्यासाठी वाटेल ते मार्ग स्वीकारण्याची इच्छा. मग ते भ्रष्ट आहे, अभ्रष्ट आहे, नीतिमत्ता आहे, नाही महत्ता आहे, याच्याशी काही देणं घेणं नाही. माझ्याकडे पैसा येतो, याला फक्त व्हॅल्यू आहे. कसा येते त्याला माहिती, कसा येते त्याला माहिती. आणि त्याच्याबरोबर किती आजार घेऊन येतोय, मानसिक, शारीरिक, आणि किती वेदना घेऊन येते, याची काही कोणाला पडलेली नाही. म्हणजे मग असं म्हणूया का की संत निरांकर जे आहे तुमचं, म्हणजे एक त्याचं बेसिक प्रिन्सिपल की माणूस आलाय, जन्माला आलाय, जगणार आहे आणि मरणार आहे. याच्यामध्ये तुम्ही माणसाने माणसाशी वागा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही येणाऱ्या गोष्टी आहेत ते येणार आहेत. तुम्ही जे करताय त्याप्रमाणे ते ऑब्स्टॅकल्स येणार, हर्डल्स असणार. किती महत्व देता तुम्ही? कर्माशिवाय सगळ्या गोष्टी होतच नाहीत ना. म्हणजे आपण म्हणतो ना, कर्म बरोबर मागे. गुड डीड्स आर गुड डीड्स, बॅड डीड्स आर बॅड डीड्स. मग तुम्ही ज्ञान घेऊन बॅड डीड्स करत असाल तर तुम्हाला तो खूप त्रास जास्त होणार. हे तुम्हाला दाखवलंय की बाबा तुम्हाला एक स्ट्रीट लाईट दिला आहे आणि तिथे खड्डाही आहे हे सांगितलंय, आणि तुमच्याकडे बाईक आहे, बाईकची स्पीड तुम्ही 180 पण नेऊ शकता किंवा 60 पण जाऊ शकता. ठीक आहे, सांगितले की अमक्या ठिकाणी खड्डा आहे, आणि तुम्ही तिथे जाऊन ब्रेक लावत असाल तर तुम्ही मूर्ख. आधीपासून तयारी ठेवली पाहिजे. खड्डा आम्ही साळू जाईन किंवा बाजून जाईन एक, किंवा तुम्ही स्पीडनं जाताय आणि तुम्हाला तिथं अचानक आठवते खड्डा येतोय आणि तुम्ही काठावर जाऊन गाडी तुमची स्किड करताय. बॅड डीड, कर्म. तुम्हाला सांगितले या ठिकाणी लाईट आहे, तुमच्या गाडीची लाईट आहे, अमक्या ठिकाणी खड्डा येतोय, बरोबर स्ट्रीट लाईटच्या खालीच आहे, थोडासा मोठा आहे, सांभाळून जा. मग माझं कर्तव्य काय बनते की मी स्पीड कमी ठेवलं पाहिजे, साईडून जाण्याचा मार्ग मी आधी शोधला पाहिजे, पुढून मार्ग जर समोरून कार येत असेल किंवा मी थांबलं पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजे आणि मग गेलं पाहिजे. ना की मी गडबडीनं जाऊन स्वतःही पडलं पाहिजे किंवा दुसऱ्याला पडलं पाहिजे. मग असं पण आहे का की तुम्हाला एक ज्ञान म्हणजे काय असते की तुमच्या जीवनात जगण्याचा एक मार्ग तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. म्हणजे सुरुवातीला सांगितलं की तुम्ही जन्माला आलाय त्याच वेळी तुमचा मृत्यू ठरलेला आहे. तारीख, वय माहिती नाही,
मग मृत्यूकडे जाताना तुमच्याकडे काय गोष्टी हव्या आहेत? फक्त आणि फक्त नामस्मरणाची आणि सत्संगमध्ये केलेल्या कर्मांची, हेच तुमच्याबरोबर जाणार आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ते सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टीत पडायची काही गरजच लागत नाही ना. म्हणजे माझ्या भौतिक सुखामध्ये जास्त मागे लागण्याची गरज नाही. भौतिक सुखात नाहीच. जेवढं गरज आहे तेवढं करा आणि त्यानंतर हे करा, त्याच्या पुढचं काय नाही तुम्हाला माहिती. मग याच्यामध्ये दुसरे जे त्रास आहेत ते सहन करायचं. कितीही सहन, माणसाची मग सहन करण्याची कॅपॅसिटी काय आहे त्याची? सहनशीलता ऑटोमॅटिक वाढत जाते टप्प्याटप्प्यानं. मग सुरुवातीला काही काही गोष्टी आपल्याला चिडचिड करतात, मग नंतर आपण निग्लेक्ट करायला लागतो. नॉर्मली ह्युमन बिईंगचे सायकोलॉजीचे स्टेजेस असतात त्याच होतात. आणि नंतर कळतं अमका व्यक्ती मला अमक्या टायमिंगला त्रास देणार आहे, त्याच्यासाठी आधी आपण प्रिपेअर होऊन जातो की बाबा फक्त हात जोडायचं आणि गप बसायचं. समोरचा व्यक्ती शांत होऊन जातो. समोरचा व्यक्ती ऑटोमॅटिक शांत होतो की बाबा आता ह्याला बोलून काय जोडलाय नाही, सर कंप्लीट सरेंडरच केला, तर मी ह्याला काय बोलून उपयोग नाही, म्हणजे याच्यावर मी वॉशिंग करून काय उपयोग नाही. ह्याचा अहंकार इगो दुखणारच नाही आहे, दुखणारच नाही, तर मग चिडचिड करून काय उपयोग आहे? त्याची चिडचिड होणार की त्यानं मला हात जोडले. म्हणजे मग असं आहे का की सत्संगमध्ये आल्यानंतर तुम्ही जे म्हणताय सोबत काय घेऊन जाणार त्यासोबत राहा, मानवतावादीने व्यवस्थित चांगलं राहा, आणि तुम्ही जर चांगले राहिलं तर समोरचा देखील व्यवस्थित चांगला वागतो, कर्म चांगले आहेत तर होणारच. एक दुसरी गोष्ट, मग कोणी त्रास देत असेल तर बाबा ठीक आहे, त्यातून तुम्ही त्याला रिॲक्शन ज्यादा देऊ नका. बाबा ठीक आहे, नमस्कार, तू चांगला राहा, मी चांगला, चल पुढे आपण जाऊया. असं आणि आयुष्यात तुम्ही प्रत्येक वेळी बघा, प्रत्येक वेळी दुसऱ्यांची चुका काढण्यातच भांडणं होतात. प्रत्येक वेळी आपण तू म्हणत नाही, मी असं वागलो म्हणून असं झालं म्हणून सांगत असतो. म्हणजे साधारण रोड ट्रॅफिकच्या वेळी मी गाडी पाठीमागे घेतली म्हणून तुम्ही फास्ट गेला, म्हणून माझ्या गाडीला पाठीमागे डेंट आला, तुम्ही फास्ट घेतल्यामुळे. तुम्ही व्यवस्थित गाडी चालवली म्हणून मी जराशी मागे घेताना डेंट झाला असं कोण म्हणत नाही, सॉरी कोण म्हणत नाही. त्यासाठी वेळ असतो पण पेशन्स नसतात. वैचारिक भाग आहेत. भक्ती ही वैचारिक आहे आणि संत निरंकारी मिशन हे वैचारिक आध्यात्मिक उत्क्रांती आहे. म्हणजे मग आता असं म्हणूया का की आज काय होतं, ठीक आहे आजकाल काय मजा आहे, शिक्षण झालं, चांगल्या कॉलेजमध्ये मिळालं, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घे का, तर उद्या पॅकेज चांगलं मिळणार, तुझी लाईफ सुरुवात चांगली झाली, पैसे जादा आले की तू चांगला हे करशील. पण आजकाल म्हणजे अशी की पैसे ज्यादा असले म्हणजेच माणूस सुखी असतं असं पण नाही. त्याला उलटे वेगळे टेन्शन असणार, ते पैशाची तोडणी काय करायची, कसं करायची. मग याच्यामध्ये कसं बाबा तुम्हाला लागेल तेवढा पैसा आपोआप येणार असं आहे का कसं? तुम्ही जितके कष्ट करणार आहे तितकं तुमचे पैसे, ज्यावेळी तुमची पूर्ण सरेंडर्स होते, जसं तुकाराम महाराज म्हणायचे की मी प्रपंच परमार्थ इतका नेटका गेलाय, माझा संसार विठ्ठलाला चालवावाच लागेल. त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणण्याशिवाय जास्त काय काम केलं नाही आणि विठ्ठलाने त्यांचा राग चालवला. भले त्यांचे जे काय आयुष्य होतं ते जगले त्यांनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान घेण्यापूर्वी पण जगलेच ना, एवढे खार्डल्स असताना, एवढं वाईट वृत्ती दिलेली असताना जगलेच ना. श्रीकृष्ण वय वर्ष 13 पर्यंत आजपर्यंत आम्हाला बोलतात, अपमान करतात, इतक्याचाच राग आहे आपल्याला. वय वर्ष श्रीकृष्ण जन्माला आलेल्या क्षणापासून 13 वर्षापर्यंत जोपर्यंत कंसाला मारणार नाही तोपर्यंत त्याला फाशीच होती. प्रत्येक हात त्याच्या गाड्यावर, त्याच्या जीवावरती बेतत होते, जगला ना. तसंच भक्तीमध्ये पण ही गोष्ट आहे की तुम्हाला स्टार्टिंगला हर्डल्स येणारच, आणि ते हर्डल्स याच्यासाठीच असतात की तुम्ही ह्या भौतिक सुखात अडकून राहून इथेच राहा. जे काही 84 लाख योनी सांगितलेले आहेत आपल्या वेदशास्त्र पुराणामध्ये, त्याच्यातच तुम्ही गुंतून राहा. तुम्ही गुंतलं पाहिजे तर मग तुम्हाला सुरुवातीला तुम्ही सत्संगला आला किंवा तुम्ही कुठल्याही भक्तीतलं कुठलेही स्त्रोत घेतला, कुठल्याही पंथात गेला, तर तुम्हाला लगेच तुम्हाला सगळ्या गोष्टी, मागितलेल्या गोष्टी मिळायला लागतील. मग तुम्ही तिथेच अडकून राहिला, भौतिकतेत अडकून राहिला. मी एवढं केलं एवढं मिळालं, एवढं केलं एवढं मिळालं, हे द्वैतातच झालं. अद्वैताकडे प्रवास होतच नाही. मग त्याच्यावरती झाले का? त्याच्यावरती होतच नाही ना. नाही, मग अद्वैत मध्ये जो असतो माणूस, आता अद्वैत मध्ये जे माणूस असतो त्याला ह्याचं काय, म्हणजे ह्याचं काय सुख दुःख वाटत नाही का? माझ्याकडे एवढे पैसे आहेत नाहीत किंवा मी त्यांना काहीच फरक पडत नसतो. ठीक आहे, तू द्यायला आलायस 13 दित्ता कमाल आहे, तू जितकं देतेस ते कमालच आहे. तू नाही दिलास तरी कमाल आहे ना. मला त्याच्यावरती शंका आहे किंवा ना माझ्याला त्याच्यावरती राग आहे. म्हणजे मग असं आहे का की ठीक आहे तुमचं रेग्युलर कार्य करत राहा,
बाबा ठीक आहे, तू काय शिक्षण घेतलास काय, आज म्हणजे आता माझा बिझनेस आहे, तुझा बिझनेस आहे, डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, आपला बिझनेस आहे, करत राहा, कोणाला त्रास देऊ नका, खऱ्याने करा, आनंदी राहा. एखाद्या पैसे आले ठीक आहे, नाही आले ठीक आहे. पण आत्ताच्या ह्या युगात तुम्ही असं राहणं खूप कठीण आहे. कारण तुम्हाला अजून बाजूची 4 माणसे विचारतात, अरे तुझा EMI नाही भरला, का नाही भरला तुला माहिती आहे, तुझा भरणार हे पण तुला माहिती आहे, पण तुला उगीच येऊन टेन्शन देणारे लोक असतात. का नाही भरला, कशासाठी भरला, किंवा तू का घेतली नाहीस, एखादी हौशी वस्तू तू का नाही घेतलीस, ब्रँडेड शर्टच नाही घातलास. ह्यात आपला मनाची ताकद पाहिजे किंवा इट्स ओके, त्याला वाटतंय हे कॉम्पिटिशन मुळे आले म्हणूया का, की बाबा ते आता ही पाश्चात्य भोगवादी आहे, ही हिंदुस्थानची प्रवृत्ती नाही. हिंदुस्थानची प्रवृत्ती पूर्वीपासूनच आहे, जसं आहे त्यात खुश. आणि माझ्याकडे खूप आहे, कारण त्याने कधीच दाखवलं नाही. आपण जर लहानपणी बघितलं असेल तर आपल्या घरात पण कधी कधी कंडिशन अशी असायची, भांड्याचा अन्न कमी असायचं पण घरातले सगळे म्हणायचे 4 पाहुणे आले तर अजून भरपूर आहे, घ्या तुम्ही. उघडून कधी दाखवलं नाही. आता तर उलट आहे, नाहीच काय करत, घ्या तुम्ही. त्याच्यातून ते हे म्हणजे मग दिखावपणा आला. आणि त्याच्यामध्ये ते चैनी वस्तू, चैन म्हणजे आपण जी ती संस्कृती, चैन संस्कृती आल्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडत गेल्या, म्हणजे गरज नसताना खर्च. मग याच्यावर तुम्ही काय विचार करताय का, किंवा तुमचं जे समागम वगैरे त्याच्यावर काय विचार करता? नाही, हा प्रत्येकाचा विषय आहे ना. MSC बोर्डाने आपल्याला इलेक्ट्रिक पोल दारात आणून दिला, कनेक्शन दिले, मीटरपर्यंत त्यांचं काम. तुम्ही लाईटसाठी वापरताय, फॅनसाठी वापरताय, AC साठी वापरताय, हिटरसाठी वापरताय, तुमचा प्रश्न आहे. त्या म्हणून तुम्ही लाईट बिल देणार. ठीक. दुसऱ्या भाषेत सांगायचं, एकच इलेक्ट्रिसिटी आहे, जी माझ्या ती आहे तुझ्या ती. ठीक. जी माझ्या ती आहे तुझ्या ती आहे. ठीक. पण झाले का, ते इलेक्ट्रिसिटी कडून काय काम करून ते तुझं वैयक्तिक काम आहे. तुझं वैयक्तिक, तुला काय जे ठरवून ठेवले त्या पद्धतीनेच तू कर्म करणार. बरोबर आहे. म्हणजे तू स्विमिंग 35 वर्षापूर्वी का शिकला नाही, हा प्रश्न तुला कधी झालेला नाही. का नाही 35 नंतर का शिकला, काहीतरी असणार आहे 35 पर्यंत ऑटोमॅटिक घडलं. बरोबर बरोबर. हा विषय बोलल तेवढा जास्त कमी आहे. हा विषय एवढा वेळ नाही. आता मला असं वाटतंय कधी तुमच्या सर्वांची माफी मागतोय, कारण हा वैचारिक आध्यात्मिक उत्क्रांतीचा विषय आहे. जर जसे विचार तुम्ही कराल तर तसं ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि याला जर ज्ञानाची जोड असेल, जे ब्रह्मज्ञान सांगितले, म्हणजे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं अर्जुनाला त्याचं विशाल रूप जे प्रकट करून दाखवले, ते ज्यावेळी तुमच्या समोर उत्पन्न होईल त्यावेळी तुम्ही नंतर कापणार. कारण अर्जुन कृष्ण समोर असताना कापला. त्याला सांगितलं, कृष्णाकडे विनंती केली की बाबा मला तुझं ते 4 हात असलेलं तेवढंच रूप दाखव. मी एवढ्या रूपाला बघून मी घाबरलो. मग श्रीकृष्णाने ते रूप दाखवलं आणि मी म्हटलं आता ते जे विराट स्वरूप तुमच्या समोर असल्यावर तुम्ही चळचळ कापणारच आहे. तुमच्याकडे चुका होणं अपेक्षितच नाही. बरोबर आहे. ठीक आहे. तर याचा म्हणजे आता तुला मला विचारायचं आहे की हे झालेलं आहे की तुझं ह्या सत्संगमुळे तुझा आता फायदा असा झाला की तू आनंदी लाईफ जगतोयस आणि व्यवस्थित जगतोयस गावामध्ये, आणि याच्यामुळे तू खुशी आहेस, आणि याच्यामुळे तुझी मनात आलेल्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक घडतात. किंवा मला त्याचं मनाला वाटत नाही, म्हणजे मला त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीची शंका येत नाही किंवा माझ्या बाबतीत असं काय मी इतक्या वर्षी सत्संग केली आणि माझ्या बाबतीत असं नो क्वेश्चन्स. कारण कर्त्याला कधी प्रश्न विचारले नसतात. आपलं फक्त कर्म करत राहा. कर्ता जो आहे त्यानं ऑलरेडी काहीतरी योजना केलीच असेल ना प्रत्येक गोष्टी, त्याला प्रश्न विचारून का उपयोग नाही उपयोग. बरोबर आहे. ठीक आहे. तर मंडळी, आपण डॉक्टर महेश खोत माझे मित्र यांच्याशी चर्चा केली, आणि याच्यामध्ये सत्संगला कशी ओढत गेले आणि सत्संगचा फायदा कसा झाला आणि आज ते कसं व्यवस्थित आनंदी आयुष्य जगत आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेतली. बरं महेश, इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आभारी आहे सर्वांचा. चला, नमस्कार. होईल, नक्की होईल. तर या पुढच्या भागामध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.